नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका, 28 महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे। त्याची अधिकृत घोषणाच फक्त व्हायची बाकी आहे। अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस हे आहेत। परंतु काँग्रेसने स्वबळावरती आम्ही मुंबईच्या निवडणुका लढवणार म्हणून जाहीर करून टाकलेलं आहे आणि याचं कारण त्यांना असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर जाता कामा नये। ते गेलं तर आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही। आज वर्षाताई गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं, वास्तविक वर्षाताई गायकवाड यांच्या विजयामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे यांची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे। काँग्रेसचे अनेक आमदार खासदार जे निवडून आले त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा वाटा फार मोठा आहे, कारण उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता असल्याचं गेल्या लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं। विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीत त्यातल्या त्यात ज्यांचा करिश्मा असल्याचं सिद्ध झालं, त्यात उद्धव ठाकरे यांचंच नाव घ्यावं लागेल। आता प्रश्न असा आहे की मनसेबरोबर आम्ही जाणार नाही, कारण आमचा समता, बंधुता, न्याय याच्यावरती विश्वास आहे, संविधानावर विश्वास आहे आणि मनसेचे नेते किंवा कार्यकर्ते अनेकदा हाणामाऱ्या करतात आणि हे आम्हाला मान्य नाही असं वर्षाताईंचं मत आहे। आता कुठल्याही एका पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी कुठे त्यांच्या हातून काही गोष्टी घडल्या आणि त्यालाही त्यांनी कारण सांगितलेलं आहे, तर केवळ त्या कारणावरून पक्षाच्याशी युती करायची नाही, हे धोरण कुठल्या प्रकारचं आहे? मग मी असं म्हणेन की इंडिया आघाडीमध्ये किंवा अगोदर मनमोहन सिंग सरकार काळ ज्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होतं त्याच्यामध्ये जे पक्ष होते, ज्याच्यामध्ये लालू यादव यांचा पक्ष होता, तृणमूल काँग्रेसचाही सहभाग होता, ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये रक्तरंजित राजकारण तर केलेले, काँग्रेसवाल्यांना, कम्युनिस्टांना तिथे मारझोड केले, अनेकांचे खून पाडलेले त्यांनी, असा आरोप आहे। मग ते तुमच्याबरोबर आलेले तुम्हाला कसे काय चालतात? लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने म्हणजे जेव्हा लालूंची सत्ता होती तेव्हा गुंडांचं राज्य असल्याचे आरोप झालेले होते आणि त्याने अनेकांना मारझोड केलेले, खून पाडले गेले तिथे। मग ते तुमच्याबरोबर आलेले तुम्हाला चालले? मग राज ठाकरेच नको का? राज ठाकरे सकाळी उठून मनसैनिक लाठ्या काठ्या करून बाहेर पडतात का? काँग्रेसचा गोंधळ उडालेला आहे किंवा काँग्रेस हा पोथीनिष्ठ बनलेला आहे। इतकी पोथीनिष्ठा की बघा कम्युनिस्ट पक्षांचं काय झालं, राजकारणात थोडी व्यावहारिकता दाखवावी लागते, लवचिक भूमिका घ्यावी लागते। राज ठाकरे यांनी सत्याचा मोर्चा जो काढला त्याच्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी जो काढला मोर्चा त्यामध्ये काँग्रेसचे नेते सहभागी झाले, भाई जगताप वगैरे होते, पण ज्या उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायला पाहिजे तशा प्रकारे सहभागी झाले नाही। आज हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की तो अनेक सर्वपक्षीय मोर्चा होता आणि सर्वपक्षीय मोर्चामध्ये सपकाळ साहेब नव्हते, काँग्रेसचे बडे नेते त्याच्यामध्ये नव्हते कोणी, आणि इतका महत्त्वाचा मोर्चा होता तो, अतिशय सुसंघटितपणे काढण्यात आला होता आणि त्याच्यामागचं जे संपूर्ण आयोजन होतं ते राज ठाकरे यांचं होतं, कारण राज ठाकरे यांच्याकडे ती कल्पकता आहे। चांगल्या प्रकारे बॅनर्स, पोस्टर्स, प्रचार या तंत्रावरती त्यांची हुकूमत आहे, प्रचंड कल्पक येते। उद्धव ठाकरे बरोबर होते, शरद पवारांचा पक्ष होता, शरद पवारांनी प्रश्न विचारला की त्या सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे होते आणि काँग्रेसवाले होते, तिथे आपण एकत्र आलो, मग आता एकत्र यायला काय हरकत आहे असं शरद पवारांनी विचारले प्रश्न। शरद पवारांना भेटायला वर्षाताई गायकवाड गेल्या आणि त्या म्हणाल्या की आपण मुंबईत एकत्र येऊ। तर मी अशी पोस्ट लिहिली होती की मुंबईत शरद पवारांची काहीच ताकद नाही आता, कारण नवाब मलिक वगैरे मंडळी आता अजितदादांबरोबर आहेत
आणि शरद पवारांना सुद्धा हे माहिती आहे. फक्त नैतिक शक्ती त्यांची एक ज्याला आपण म्हणतो नैतिक किंवा त्यांचं एक त्यांचं जे नाव आहे शरद पवारचं की ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत असं वाटण्याच्या दृष्टिकोनानं शरद पवार बरोबर आले यावेत असं काँग्रेसला वाटणं स्वाभाविक आहे. पण मी असं म्हटलं की त्यांची काही ताकद नाही आहे तेव्हा त्याला तसा सिम्बॉलिक अर्थ आहे. शरद पवारने हाच प्रश्न केला की त्या मोर्चामध्ये आपण एकत्र होतो, मग आता काय तर सपकाळ म्हणता की तो सर्व पक्षीय मोर्चा होता म्हणे. आता हे स्वतःचीच फसवणूक आत्मवंचना करण्यासारखं आहे. सर्व पक्षीय म्हणजे बाकीचे पक्ष जे आहेत ते छोटे छोटे पक्ष आहेत, त्यांची ताकद कमी आहे. कम्युनिस्ट पक्षाचं काय आता इथे आहे किंवा जे IPI मधले छोटे गट आहेत त्यांचं काय आहे इथे. त्यामुळे अशा प्रकारची आत्मवंचना काँग्रेसला करायची असेल तर करू देत बापरे. माझं म्हणणं असं आहे की आज समोर धोका कुठला आहे. भारतीय जनता पक्षाने जी सर्वंकष हुकुमशाही आणलेली आहे, घटना गुंडाळून ठेवतात ते अनेक ठिकाणी. बघा आता इथे महाराष्ट्रात सुद्धा आयत्या वेळी काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते आता नगरपंचायती किंवा नगर परिषदांच्या निवडणुकात, त्या आयत्या वेळी त्यांनी मागे घेऊन भाजपला पूर्णपणे रस्ता मोकळा करून दिला, त्यांचा विजयी घोषित झाला. हेच मॉडेल हिमाचल प्रदेश चंदीगड इथे राबवण्यात आलं. आता हे काँग्रेस असो कुठलाही असो जो विरोधातला पक्ष असेल त्यांच्या लोकांना त्यांच्यावरती दबाव आणायचा आणि त्यांना आयत्या वेळी अर्ज मागे घ्यायला लावायचे आणि आपली बिनविरोध निवड करून घ्यायची. आता हे संविधानाशी सुसंगत आहे का. या गोष्टी केल्या जातात, वोटचोरी केली जाते आहे. आणि 2017 स्वतः राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याच्यावरती त्यानंतर त्यांनी मोर्चाही काढण्याची घोषणा केली. तुम्हाला आठवत आहे काँग्रेस अध्यक्षा होत्या मला वाटतं सोनिया गांधी, जेव्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना भेटायला 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे नवी दिल्लीला गेले, त्याला भेटले. जर राज ठाकरे यांचं राजकारण पूर्णपणे आम्हाला मान्यच नाही, आम्ही त्याला भेटणारच नाही असा पवित्रा सोनियाजींनी घेतला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये EVMचा विषय घेतला होता राज ठाकरेंनी, निवडणूक प्रक्रियेबद्दल एकूण त्यांनी विषय घेतलेला होता आणि सत्याच्या मोर्चामध्ये त्यांनी हेच मुद्दे मांडले, अतिशय भेदकपणे मांडले. त्याच्या आधी दोन चार वेळा त्यांनी मांडले त्याचे मुद्दे. कशा प्रकारे कुठे कुठे म्हणजे आता शौचालयामध्ये सुद्धा कोणाचा पत्ता दिला वगैरे अनेक गोष्टी त्यांनी पुढे आणल्या, अत्यंत प्रभावीपणे पुढे आणल्या. आता सोनिया गांधींना राज ठाकरे भेटलेले चालतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीत लाव आहे तो व्हिडिओ, याच्यामध्ये मुद्दे काय होते. पुलवामाचा मुद्दा होता की पुलवामा कांड घडलं कसं हे आम्हाला सांगा आधी. त्याच्यानंतर त्यांनी अनेक जो मोदी साहेबांचा जो किंवा भाजपचा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये जे क्लेम वेगवेगळे दावे केले जातात शेतकऱ्यांच्या बद्दलचे असतील, वेगवेगळ्या योजना, पीक विमा असेल, अनेक याच्याबद्दलचे, त्यामध्ये माणसंसुद्धा कशी बोगस त्यांनी फोटो वापरले होते कोणाकोणाचे ज्यांचा काही संबंध नाही, खोटे दावे कसे केले होते, फुसके दावे कसे केले होते, त्यांचा राष्ट्रवाद पोकळ कसा आहे, त्यांच्या योजना फसव्या कशा आहेत, त्यांनी जे दावे वेगवेगळे आश्वासन दिली होती कशी पूर्ण केली नाहीत, अशा अनेक गोष्टी लाव रे तो व्हिडिओमधनं त्यांनी पुढे आणल्या होत्या. आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसच्या फायद्याचं होतं ते सगळं. तेव्हा काँग्रेसचे नेते राज ठाकरे यांचं कोडकौतुक करत होते, आरती ओळख होते त्यांची तेव्हा, कारण ते त्यांच्या फायद्याचं होतं. ते चाललं तुम्हाला. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा राज ठाकरे यांनी जेव्हा मांडला उद्धव ठाकरे यांनी त्यांना उद्धव ठाकरे बरोबर आले आणि जी 5 जुलैची जी सभा झाली, आधी मोर्चाचं त्यांनी घोषणा केल्यानंतर सरकारला माघार घ्यावी लागली. हे काँग्रेसला का नाही करता आलं. काँग्रेसने एक तरी आंदोलन मुंबईमध्ये प्रभावीपणे केले का. गौतम अदानींच्या विरोधात वर्षात ते होत्या त्या धारावीच्या त्या आंदोलनात, पण त्याच्या पलीकडे आणखीन कोणती आंदोलनं काँग्रेसने गेल्या काही वर्षात. इथे मी गिरण गावामध्ये बघतो काँग्रेसचं काहीच नाही इथे, ना पोस्टर, ना बॅनर, ना मोर्चा, ना निदर्शने, ना भाषणं, काहीच नाही, काहीही नाही. कुठल्या बळावरती तुम्ही लढणार. तुमची ताकद कमी कमी होत चालली आहे काँग्रेसची.
31 होते नगरसेवक. आणि त्याच्यानंतरची स्थिती बघा ना काय स्थिती आता. 2017 नंतर ते 2025 पर्यंत 8 वर्षामध्ये काँग्रेसची मुंबईत पूर्णपणे वाट लागलेली आहे. अशावेळी सगळ्यांनी एकत्र येऊन जर फाईट केलं, काँग्रेसला काय वाटतं की मुसलमानांची मतं की आपल्याला आता राज ठाकरेंमुळे आपल्याला मिळणार नाहीत, परप्रांतीयांची मतं जातील आपली. अरे तुम्ही राज ठाकरेंची भूमिका नीट समजून घ्या आणि ती नीट मांडा ना तुम्ही. परप्रांतीय दिसला की ठोकून काढा असं राज ठाकरे म्हणालेले नाहीत, म्हणत नाही आहेत ते. पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं काही चुका झाल्या असतील तर झाल्या असतील त्या. आता काय त्याचं. आज राज ठाकरे हे महत्त्वाचे प्रश्न पुढे आणत आहेत. आणि अशा वेळी त्यांना जर बरोबर घेतलं आणि सांगितलं की राज ठाकरे हे मुसलमानांच्या विरोधात सुद्धा नाही, ते नमाजाचं किंवा भोंग्याचं हे आता तो प्रश्नच संपला आहे. कारण सुप्रीम आणि कोर्टानेच निर्णय दिला की भोंगा लावता येणार नाही म्हणून. तो प्रश्न संपलेला आहे आता. आणि राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की परप्रांतीयांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये सामावलं जावं. त्यांनी स्वतःची दादागिरी करू नये, मराठी भाषा शिकून घ्यावी, मराठी संस्कृती आपली शिकावी. पण आपण महाराष्ट्रात आहोत तर महाराष्ट्राची संस्कृती इथे असणार, त्यांचं वर्चस्व असणार हे मान्य करावं. आम्ही जर दुसऱ्या भागात गेलो तर आम्ही तशा प्रकारे वागू. आम्ही मराठी माणूस जर उत्तर भारतात गेला, उत्तर प्रदेशात गेला तर तिथे आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा असं आम्ही म्हणणार नाही. तिथे हिंदीचं वर्चस्व चालणार ते. ही राज ठाकरेंची लाईन. आणि यापूर्वी केव्हाही मनसेने किंवा कोणी जर अतिरेकी हिंसा जी केली असेल तेव्हा मी स्वतः त्याचा निषेध केलेला आहे. पण तेच घेऊन बसायचं का आता. आता प्रश्न काय आहे की भारतीय जनता पक्ष संघ भाजपची जी काही एकूण जुलूमशाही आहे, जी दादागिरी आहे, एकपक्षीय संपूर्ण वर्चस्व त्यांना आणायचं आहे, हिंदीचं वर्चस्व लादायचं आहे, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म, एक पक्ष असं सगळं लादायचं आहे, प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. अशा वेळी आणि व्होट चोरीचा मुद्दा आहे जो राज ठाकरेंनी पूर्वी मांडलेला आहे, राहुल गांधी तोच मांडतायत. मग त्या मुद्द्यावरती EVMचा विषय, निवडणूक आयोगाचं संपूर्ण काय वादग्रस्त कारभार आहे, याच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि सांगा तुम्ही की काँग्रेसची काय भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका परप्रांतीयांच्या विरोधात नाही. आणि राज ठाकरेंनी सांगतील ना की माझी मूळ भूमिका काय. त्यांनी हिंदी एका संमेलनात भाषणही केलं होतं की माझी भूमिका काय आहे म्हणून. मी मुस्लिमांच्या विरोधात नाही, मी परप्रांतीयांच्या विरोधात नाही, माझी मूळ भूमिका काय. आणि काँग्रेसने सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी याबाबत. एकत्र यावं तुम्ही. मूळ मुद्दा काय की भाजपला पराभूत करायचं. आणि इंडिया आघाडीनं जर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला असं वर्षात एक गायकवाड म्हणतात, महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमावरती आम्ही एकत्र आलो, तर मग किमान समान कार्यक्रमावरती मुंबईत महापालिकेची निवडणूक लढवायला काय हरकत आहे. काय हरकत काय त्याच्याबाबत. आता काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे पहिल्यापासून मी अनेक उदाहरणं सांगितली. यशवंतराव चव्हाण, रामराव अधिक हे सगळे त्यांचे जवळचे होते. ते व्यासपीठावर, बाळासाहेब देसाई सगळे व्यासपीठावरती आलेले आहेत. आणि काँग्रेसमधला एक गट असा नेहमीच राहिलेला आहे की त्यांना शिवसेनेबद्दल प्रेम राहिलेलं आहे. कारण मराठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी मुंबईमध्ये मराठी माणसाचं एक प्रभुत्व राहावं म्हणून इथे शिवसेना असली पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि आता शिवसेना त्याला मनसेची जोड आहे. हे दोन्ही पक्ष इथे असले पाहिजेत मराठी भाषिकांसाठी. नाहीतर मराठी माणसाला इथे विचारणार कोणीही राहणार नाही, कोणी नसेल. मला सांगा की कोणीतले काय कधी कधी अशा घटना घडल्या आहेत की मराठी माणसावरती दादागिरी करून त्यांना बदलून काढणं, त्यांना थोपाडीत मारणं, त्यांचा पाण उतारा करणं. अशा वेळी एकदा ते मला आठवत नाही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे कोणी जाऊन तिथे जाब विचारलाय, आठवतच नाही मला. हे मनसे करतं, हे शिवसेना करतं. मला सांगा की शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला महाविकास आघाडीत चालली. आता शिवसेना एकसंध होती, ज्यात राज ठाकरे सुद्धा तिथे होते. शिवसेनेच्या काळामध्ये किती हाणामारी झालेले आहेत. लोकाधिकार समितीच्या आंदोलनात किती लोकांना बदलून काढलेले आहे.
1966 पासून आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये खून पडले नाहीत का? आता कॉम्रेड कृष्णा देसाईचा खून झाला, महाराष्ट्रातला पहिला राजकीय खून कम्युनिस्ट पक्षाचा. आमच्यासारखे लोक त्याच्यावरती शिवसेनेचं ते आम्हाला मान्य नाही आहे. आता किती वर्ष झाली ती? 55 वर्ष झाली. तेच कम्युनिस्ट शिवसेनेबरोबर गेले ना, शिवसेनेला सपोर्ट करतात ते आता, कारण ते मागे पडलं, त्यांनी मागे सोडून दिलं ते. मग तेच धरून बसायचं का की ती शिवसेनेबरोबर ती काँग्रेस का गेली? शिवसेनेने हाणामाऱ्या केल्या का गेल्या त्यांच्याबरोबर? हा प्रश्न वर्षाताईंनी समजून घेतला पाहिजे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे अशा पोथीनिष्ठता तुम्ही स्वीकारली, झापड बनलं तुम्ही दृष्टिकोन स्वीकारला, तर तुम्ही खड्ड्यात जाल काँग्रेस अजून, हे लक्षात घ्या. तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेसनी जाण्यामध्ये काँग्रेसचं हित आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरेंची स्थापना झाली पक्षाची, तेव्हा भगवा, हिरवा आणि निळा असे त्यांचा जो ध्वज होता तो, त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, दलित आणि सगळा व्यापक सामाजिक अशा प्रकारची आघाडी, सामाजिक पक्ष असेल आपला व्यापक, हा त्यांचा दृष्टिकोन होता. हे त्यांनी घेतलं. नंतर मध्यंतरी तुम्हाला आठवलं की फ्रान्समध्ये पैगंबराच्या एका मुद्द्यावरनं फार मोठं वादंग निर्माण झालं संपूर्ण जगामध्ये. त्यावेळी राज ठाकरेंनी असं सांगितलं की कुठल्याही धर्माचा अपमान करणं किंवा धर्माच्या जो प्रमुख असेल, प्रेषित मोहम्मद असतील, कोणी येशू ख्रिस्त, कोणाचाही अपमान करणं चुकीचं आहे. राज ठाकरेंचं स्टेटमेंट होतं. त्याचवेळी ते म्हणाले, त्याचवेळी एवेफ हुसेननी जर म्हणजे मोहम्मद पैगंबर असो, येशू ख्रिस्त असो, त्यांच्याबद्दल कोणी अपमानास्पद काही केलं तर रस्त्यावरती उतरणं योग्य आहे, त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी. तसंच मग एवेफ हुसेननी जर सरस्वती किंवा लक्ष्मी किंवा भारत माता यांचा अपमान केला तर त्याच्या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उतरलं पाहिजे असं त्यांची भूमिका आहे, ही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता तुम्हाला सांगतो की काँग्रेस आणि शिवसेना यांचं सहज अनेकदा त्यांच्या एकमेकाचा दोस्ताना होता. आणि काँग्रेसच्या मदतीसाठी म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची एक न लढण्याचा निर्णय घेतलेला होता. असंही झालं. त्याच्या बदल्यात शिवसेनेला काही जागा मिळाल्या विधान परिषदेतल्या, असंही घडलेलं आहे. किंवा एक प्रकारे अप्रत्यक्ष तडजोड म्हणू आपण, किंवा समझोता असा झालेला आहे. किंवा 1985 वसंतदादा पाटील यांनी एक मुंबई केंद्रशासित करणार अशी एक शक्यता वर्तवली आणि शिवसेनेला फायदा व्हावा अशीच त्यामागची त्यांची कल्पना होती. काँग्रेसमधला एक गट नेहमीच या प्रकारे शिवसेना किंवा मराठी माणसाच्या पक्षावरती प्रेम करत आला आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी एक स्टेटमेंट केलं होतं ते मुख्यमंत्री असताना. ते असं म्हणाले की शिवसेनेचं अस्तित्व आता लवकर संदर्भहीन बनेल. ज्यावेळी अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं की शिवसेना संपेल, विसर्जित होईल, नष्ट होईल, तेव्हा माणसं पेटून उठवतात, सामान्य शिवसैनिक पेटून उठतात. ज्यावेळी राज ठाकरे यांच्या विरोधात मनसेला कोण विचारते, मनसे संपलेली आहे आता, असं विधान केलं, त्यावेळी राज ठाकरे यांचा सुद्धा लोकप्रियता वाढते, मनसैनिक चवताळून उठतो. आता हे पृथ्वीराज चव्हाणांनी जाणीवपूर्वक केलं का माहिती, मग शिवसेनेची ताकद वाढली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर निधनानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी सणसणीत यश मिळवलं शिवसेना, आणि ज्याचे सगळे फायदे एकनाथ शिंदे घेत होते. त्यांचे सहकारी जे आहेत, समृद्ध टोळीचे लोक, हे सगळा फायदा त्यांनी घेतलेला होता, त्यांना माहिती आहे. आता अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती अशी की हिटलरचं जेव्हा संपूर्ण जगावरती हिटलरचं एक संकट जगावरती आलं, त्यावेळी स्टालिन आणि स्टालिन हा पूर्णपणे कम्युनिस्ट, चर्चिल हा भांडवलवादी विचाराचा, आणि ब्रिटन आणि रशिया कधी जवळचं नव्हते, पण त्यांनी युती केली त्याच्या विरोधात, हिटलरचं संकट पहिल्यांदा दूर करावा.
आणि मग त्यांना रुजवेटी जॉईन झाले. मग चर्चिल आणि स्टालिन जर एकत्र येऊ शकतील येऊ शकले आणि त्यांनी इतिहास घडवला, हिटलरचा पराभव झाला, तसा जर पराभव आता तुम्हाला करायचा असेल तर एकत्र यायला लागेल. इथे मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, संपूर्ण देशात असेल. हे काँग्रेसनी लक्षात घेतलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. आता 2009 सालची गोष्ट सांगतो. 2009 मनसेने लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यावेळी मनसे नवा पक्ष होता. 2006ची स्थापना, 3 वर्षामध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. कारण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की 2007 मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यावेळी मनसे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाली होती माझ्या आठवणीप्रमाणे. आणि त्यावेळी एकमेकाला मदत करण्याच्या बाबत चर्चा झाली होती. बंगलोरला झाली होती चर्चा, पुण्याला झाली होती चर्चा. ठीक आहे, जे काही झालं असेल ते झालं असेल. पण 2009च्या लोकसभा निवडणुकीत 11 उमेदवारांपैकी 9 ठिकाणी जिथे मनसेने उमेदवार उभे केले, लोकसभेचे 1 लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा, त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा विजय झाला. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे जे विजयी उमेदवार होते ते ज्या मार्जिननी विजयी झाले होते, त्या उमेदवारांच्या मताधिक्याहून जास्त, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्याहून जास्त मतं खेचून मनसेने घेतली. आता तुम्हाला सांगतो उदाहरण. सेना भाजपचा त्या ठिकाणी पराभव झाला. संजय दीना पाटील काहीतरी 2033 मतांनी जिंकले किरीट सोमय्या यांच्या विरोधात. तिथे शिशिर शिंदेंनी 1,95,000 मतं घेतली. ती मतं जर त्यांनी घेतली नसती तर संजय दीना पाटील जे राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा शरद पवारांच्या एकसंध होतं, ते विजयी झाले असते. दक्षिण मुंबईमध्ये बघा, काँग्रेसचे मिलिंद देवरा हे विजयी झाले. 2ऱ्या क्रमांकावरती बाळा नांदगावकर होते. आणि खासदार असलेले मोहन रावले हे 3ऱ्या क्रमांकावर, बाळा नांदगावकरांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आणि रावलेंना फक्त 1,46,000. जर बाळा नांदगावकर उभे नसते तर मिलिंद देवरा विजयी झाले नसते. उत्तर मुंबईमध्ये राम नाईकांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरुपम यांनी 5,779 अधिक मतांनी जिंकले. ते शिरीष पारकरांना 1,47,000 मतं मिळाली. आणि रामभाऊंनी मला त्यावेळी रामभाऊ नाईक मला म्हणालीच आठवली की मनसे काय, कोण मनसे काय, असं आम्ही मनसेला कमी लेखलं, त्याचा आम्हाला फटका बसला. मुंबईतील त्यानंतर तुम्हाला सांगतो, म्हणजे मुंबईतल्या 23 विधानसभा मतदारसंघात म्हणजे लोकसभेच्या हिशोबात काँग्रेसने आघाडी घेतली. मनसेची कृपा झाली, त्यामुळे यांना आघाडी मिळाली, विजय मिळाला काँग्रेसला, राष्ट्रवादीला. त्यानंतर विधानसभा निवडणूक मनसेने लढवली आणि पहिल्याच वेळी 143 जागा लढवल्या आणि 13 जागा मिळवल्या. 13. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 1966 पासून 90 पर्यंत 10च्या वर जागा मिळाल्या नव्हत्या. 90 साली मोठं यश मिळालं, त्याच्यापर्यंत मिळाल्या होत्या. मनसेला बघा, म्हणजे हे निवडणूक 2009ची आपण म्हणतोय, स्थापनेनंतर 3 वर्षात 13 जागा मिळाल्या, जी डबल डिजिट क्रॉस केली लक्ष्मण रेषा, म्हणजे 10च्या वर जागा मिळवल्या. शिवसेनेला जे जमलं नाही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या, ते राज ठाकरे यांनी करून दाखवलं. त्यांना मोठं यश मिळालं, हे मान्य केलंच पाहिजे. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ पाठवला, अभिनंदनाचं पत्र पाठवलं आणि कौतुक केलं आपल्या पुतण्याचं, आपल्या लाडक्या राज ठाकरेंचं कौतुक केलं. ज्या बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानतात राज ठाकरे, ते या कौतुकाने भारावले असणार यात शंकाच नाही. विधानसभेतही काँग्रेस राष्ट्रवादीला मनसेचा फायदा झाला आणि मनसेला सुद्धा फायदा झाला, कारण एकमेकांनी एक अशा प्रकारची अरेंजमेंट झाली की एकमेकांना त्याचा फायदा झाला. हे सगळं काँग्रेसला पसंत पडलं. लोकसभा विधानसभेमध्ये मनसेचा फायदा उठवताना मग मनसे हाणामाऱ्या करतं, परप्रांतीय मारझोड करतं, मनसे संकुचित आहेत असं त्यांना काही वाटलं नाही.
मग मनसे संकुचित आहे असं जर काँग्रेसला वाटत असेल तर सामनामध्ये त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा शिवसेना आणि राज ठाकरेंची स्पर्धा होती, निर्माण झाली. दोघे एकमेकाच्या विरोधात होते. आता राज ठाकरे जर आक्रमक असेल तर आपणही आक्रमक व्हायला पाहिजे पूर्वीप्रमाणे, असं लाईन मांडायला पाहिजे, धोरण मांडायला पाहिजे. अशामुळे काँग्रेस शिवसेनेने एक बिहारी सौ बिमारी सामनामध्ये आगवलेख होता. आता हा आगवलेख काय, एक बिहारी सौ बिमारी, हा उघड उघड बिहारच्या विरोधात होता. मग शिवसेनेशी आम्ही संबंधच ठेवणार नाही, उद्धव ठाकरे अमुक आहेत, उद्धव ठाकरे तमुक आहेत असं मानून चालेल का? असं काँग्रेसने केलं नाही. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं काँग्रेसने. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंचं फार चांगलं समीकरण होतं. शरद पवारांशी चांगलं समीकरण होतं, अगदी अजितदादांशी होतं तेव्हा. आणि उद्धव ठाकरे म्हणाले, जे आमचे मित्र होते इतके वर्षाचे, जे आमच्याशी भलेपणाने वागले नाही पण हे भलेपणाने वागले आमच्याशी, त्यांचा आमचा फारसा काहीच संबंध नव्हता. खुद्द राज ठाकरे म्हणाले आहेत की काँग्रेस राष्ट्रवादीचा त्या नेत्यांशी फारसा आमचा संबंध नाही. शरद पवारशी आला भले, आमच्या मातोश्रीवरती येत असत. आमचा संबंध प्रमोद महाजन, आडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज, गोपीनाथराव मुंडे यांच्याशी आला. पण 2009च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मात्र मनसेचा फायदा झाला. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसने की तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही त्यांचा फायदा घेतला, तेव्हा मनसे हे हिंसावादी आहे, मनसे अमुक आहे, मनसे तमुक आहे असं तुम्ही मानलं नाही. आणि त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसने हा जो आपला जो गोंधळ आहे, जो गडबड गोंधळ आहे डोक्यातला, तो बाजूला ठेवला पाहिजे. काँग्रेसला काही वागण्याचं, कसंही करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण थोडंसं व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला तर महाराष्ट्रात सध्या काय चाललं आहे, कशा प्रकारचा कारभार चालला आहे महायुती सरकारचा, आणि मोदी आणि शहानं काहीही करून मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायचे. मुंबई महानगरपालिका म्हणजे एक राज्य ताब्यात घ्यायचं आहे. महाराष्ट्र आहे, मुंबई ताब्यात घ्यायची आणि मुंबई केंद्रशासित करणं वगैरे तुम्ही टिपिकल टेपा लावता तसं फडणवीस म्हणतात. केंद्रशासित न करता सुद्धा मुंबईवरती संपूर्ण केंद्राचा कंट्रोल हा हवा आहे आणि हळूहळू तो केंद्राचाच अंकुश आहे. बघा, अजितदादा पार्थ पवारच्या प्रकरणात अमित शहाना भेटतात. जेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस फणा काढतात तेव्हा आम्हाला दाबतायत भाजपवाले, आम्हाला संपवतायत म्हणत अमित शहाना भेटतात. अजून फोनही चालू असतो, त्यांचं हॉटलाईन असेल माहीत नाही. त्यामुळे संपूर्ण नियंत्रण त्यांचं आहे. आज वाजपेयी हे पंतप्रधान असताना देखील या इकडचा भाजपचे लोक सतत उठता बसता वाजपेयी अडवाणी असं करत नव्हते. भाजपवाले करत नव्हते. आता देवेंद्र फडणवीस करणं स्वाभाविक की त्यांच्या पक्षाचे नेते आणि मोदींना आवडतं आणि ते तर परमेश्वराचा अवतार आहेत, त्यामुळे ते जप करणारच त्यांचा. पण एकनाथ शिंदे केवढा जप करतात, मोदी शहा मोदी शहा मोदी शहा, आणि मोदी शहांचा जप इतका करतात की देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ते आवडत नसावं मनातल्या मनात. अरे आपलं नाव कधीच घेत नाही सारखं, अधूनमधून घेतात पण मोदी शहांचं नाव सतत घेतात. सकाळ झाली की सकाळ मोदींमुळे होते, रात्र झाली की शहांमुळे होते, दुसऱ्या दिवशीची सकाळ शहांमुळे होते असं एकनाथ शिंदे म्हणत असतात. अजितदादा स्वतः तिथे जातात अधूनमधून. त्यामुळे त्यांना तिथे नतमस्तक होण्याशिवाय गत्यंतरच नाही आहे. लोटांगण घातलेले आहे, कायमस्वरूपीच लोटांगण घातलेले आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. या मंडळींच्या विरोधात उभं राहायचं की नाही खंबीरपणे. काँग्रेस स्वबळाचा कितीही नारा दिला तरी स्वबळच कमी झालेलं आहे. तुमचं समोर दारासिंग उभा आहे आणि कोणतरी काटकुळा माणूस, समजा केशव मुखर्जी समोर उभा असेल तो फुंकर मारली की उडून जाईल. तशी अवस्था आणखीन व्हायला हवी का काँग्रेसला, हा प्रश्न आहे. काँग्रेसने विचार करायचा. तर
काँग्रेसने जरी स्वबळावर किंवा स्वतःचा स्वतंत्र रस्ता निवडला तरीसुद्धा राज ठाकरेंशी आमची युती होऊच शकत नाही या तत्वांच्या आधारे हे आर्ग्युमेंट बोगस आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ते आर्ग्युमेंट किती चुकीचं आहे हे मी सांगितलं. काँग्रेसला काय करायचं ते करू दे, पण काँग्रेसच्या डोळ्यामध्ये राज ठाकरे खोपण्याचं काही एक कारण नाही. कारण काँग्रेस आणि राज ठाकरे किंवा मनसे यांचं एकमेकाशी आधी वेगळ्या प्रकारचे निवडणुकीसह कसे संबंध आलेले आहेत. काँग्रेसने कसा फायदा मनसेचा घेतला आहे. काँग्रेस कायचे काही नेते कसे आमच्याकडे प्रचाराला या म्हणून सांगत होते. अगदी माझ्या मते माझ्या आठवड्यात नांदेडला सुद्धा सभा घेतली होती. राज ठाकरेंनी अशोक चव्हाणांना फायदा आला होता त्याचा मला वाटतं. हे सगळं हवं होतं, पण तरी देखील राज ठाकरेंशी आम्ही हे करू शकत नाही असं म्हणायचं. अरे बिहारच्या निवडणुका झाल्या आहेत आता कशाला तुम्ही नाटकं करताय. तेव्हा ही नाटकं थांबवावीत काँग्रेसनी, आणि नाही थांबवायची नसतील तर काँग्रेसला काय करायचं ते करा, काय व्हायचं ते होऊ देत, बघूया आपण काय ते. पण राज ठाकरेंशी समझोता झाल्यामुळे आपला सेक्युलरिझम, आपला सर्वसमावेशकवाद खुंटीला बांधल्यासारखं होईल. ही समजूत चुकीची आहे. हा भ्रम काँग्रेसने डोक्यातनं काढून टाकला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा, चॅनल जास्तीत जास्त व्हायरल करा. धन्यवाद.